मित्रांनो, एक क्षण कल्पना करा. तुम्ही भारतात जगत आहात. आजपासून सुमारे 2500 वर्षांपूर्वी राजे युद्ध करत आहेत. नवीन शहरे उभी करत आहेत. गरीब लोक त्रस्त आहेत. आणि तुम्ही एका झाडाखाली बसून स्वतःलाच एक प्रश्न विचारत आहात. या जगात इतकं दुःख का आहे? आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे? हा एकच प्रश्न मानवाच्या विचारसरणीचा संपूर्ण इतिहास बदलून टाकणारा ठरला. आज आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहेत. भगवान बुद्ध, महावीर आणि उपनिषद यांतील महान विचारवंतांच्या नजरेतून. चला सुरुवात करूया. मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण NCERT इयत्ता 6वी इतिहास न्यू क्वेश्चन्स अँड आयडियाज शिकणार आहोत. आता तुम्हाला कदाचित वाटेल, हा चॅप्टर आजच्या काळात इतका महत्त्वाचा का आहे? तर उत्तर अगदी सोपं आहे. 2500 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या कल्पना, अहिंसा, कर्म, सत्याचा शोध आजही आपल्या संविधानात, न्यायव्यवस्थेत आणि रोजच्या जीवनात, रोजच्या भाषेत जिवंत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये इथेच महाराष्ट्रातील नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. या विचारांची ताकद किती आहे याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. तुम्ही MPSCची तयारी करत असाल, बोर्डाच्या परीक्षा देत असाल किंवा फक्त भारतातील महान विचारवंतांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला आता स्लाइड बाय स्लाइड एकदम क्रमाने सुरुवात करूयात. मित्रांनो, आपण कोणत्याही तत्त्वज्ञाला भेटण्यापूर्वी आपल्याला त्या काळाची पार्श्वभूमी समजून घ्यावं लागेल. आजपासून सुमारे 2500 वर्षांपूर्वीचा काळ खूप अस्थिर होता. महाजनपद, ती 16 शक्तिशाली राज्य एकमेकांशी वर्चस्वासाठी स्पर्धा करत होती. पाटलीपुत्र, वैशाली, वाराणसी अशी नवीन शहरे वेगाने विकसित होत होती. व्यापार वाढत होता आणि समृद्धीसोबतच वाढत होती विषमता, गोंधळ. लोक विचारू लागले होते, मी हे सगळे विधी का पाडू? मृत्यूनंतर काय होतं? राजा आणि राजांपेक्षा काहीतरी मोठा आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एकाच वेळी 3 मोठ्या परंपरा उदयाला आल्या. बौद्ध धर्म, जैन धर्म आणि उपनिषदांचा विचार. एका मागोमाग नाही, तर एकाच काळात, एकाच शतकात. जरा विचार करा, भारतातील 3 महान तत्वज्ञान चळवळी एकाच वेळी जन्माला आल्या. हीच तर संकट काळाची खरी ताकद आहे. आणि इथूनच आपण पोहोचतो त्या तिघांपैकी सर्वात प्रसिद्ध व्यक्तीकडे. मित्रांनो, बुद्धांचा जीवन प्रवास हा फक्त इतिहास नाही, तो परिवर्तनाची एक अद्भुत कथा आहे. 6 टप्पे. पहिला टप्पा, जन्म. सिद्धार्थ गौतम, शाक्य गणाचं क्षत्रिय राजकुमार. राजवाडे, संपत्ती, कुटुंब, माणसाला हवं ते सगळं त्यांच्याकडे होतं. दुसरं, त्याग. त्यांनी हे सगळं सोडून दिलं का? कारण त्यांनी दुःख पाहिलं. एक म्हातारा माणूस, एक आजारी माणूस आणि एक मृतदेह, आणि ते त्या सत्याकडून डोळे वळवू शकले नाहीत. तिसरं, भटकंती. अनेक वर्षांनी त्यांनी भारतभर प्रवास केला. विविध तत्वज्ञ आणि संन्याशांना भेटले. कठोर उपवास केला, खोल ध्यान केलं, पण अंतिम उत्तर मिळालं नाही. चौथं, ज्ञानप्राप्ती. शेवटी बिहारमधील बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली अनेक दिवस ध्यान करत त्यांना सत्याची अनुभूती झाली आणि ते झालेत बुद्ध, म्हणजेच ज्ञानी. नंतर त्यांनी पहिला उपदेश दिला. त्यांनी लगेच वाराणसी जवळील सारनाथ येथे पहिलं प्रवचन दिलं. तो क्षण इतका पवित्र मानला जातो की तिथे एक स्तूप उभारण्यात आला. आजही तुम्ही ते ठिकाण पाहू शकतात. 6वी स्टेप, महापरिनिर्वाण. आयुष्यभर ते पायी चालत भारतभर फिरले आणि ज्याला ऐकायचं आहे त्याला शिकवत राहिले. त्यांचा अंत कुशीनगर येथे झाला. राजवाड्यात नाही, तर त्यांच्या प्रवासातच. काय विलक्षण जीवन प्रवास आहे. पण त्यांनी नेमकं काय शिकवलं? चला पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. द टीचिंग्ज ऑफ बुद्धा. 6 मुख्य शिकवण्या. पहिलं, तान्हा. हा पाली शब्द आहे, म्हणजेच तृष्णा किंवा सतत काहीतरी हवंसं वाटणं. बुद्ध म्हणतात, दुःखाचं मूळ कारण म्हणजे आपली ही न संपणारी इच्छा. तुम्ही नवीन फोन घेतला, लगेच अजून चांगला फोन आला तर तुम्हाला तो हवा असं वाटतो. प्रमोशन मिळालं तर अजून मोठं व्हावं, अशी तुमची न संपणारी भूक.
यालाच म्हणतात तान्हा. नंतर आहे मध्यम मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे काय? ना अति सुखभोग, ना अति कठोर यांच्यामध्ये असलेला संतुलित मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. कर्म. आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम असतात, चांगले किंवा वाईट, आणि ते आपल्यावर पुढच्या जन्मातही येतात. हा विचार आजही भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. अहिंसा. सर्व सजीवांबद्दल दया आणि आदर. कान्यांसह हाच एक विचार पुढे जाऊन गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचा पाया बनला. प्राकृत भाषा. बुद्धांनी संस्कृत किंवा उच्च भाषेत शिकवलं नाही, त्यांनी प्राकृत भाषा निवडली, सामान्य लोकांची भाषा, जेणेकरून प्रत्येकाला समजेल. 2500 वर्षांपूर्वीच इतकी समावेशकता तुम्ही विचार करू शकता. सवय, स्वतंत्र विचार, आणि शेवटी त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं, मी सांगतो ते अंधपणे मानू नका, स्वतः विचार करा. एक गुरु स्वतःलाच प्रश्न विचारायला सांगतो. खरंच किती उच्च विचार होते. आता तोच काळ, तेच प्रश्न, पण उत्तर वेगळं. आता बौद्ध धर्मासोबतच आणखी एक शक्तिशाली विचार परंपरा उदयाला येत होती. पण ही परंपरा रस्त्यावर नाही, तर शांत जंगलातल्या संवादांमध्ये. हे संवाद नंतर उपनिषदे या ग्रंथामध्ये नोंदवले गेले. उपनिषदे या शब्दाचा अर्थच आहे जवळ बसणे. म्हणजे विद्यार्थी गुरुजवळ बसून अगदी जवळून संवाद साधतो. तो प्रतिमा किती सुंदर आहे ना, ही प्रतिमा किती सुंदर आहे ना. या विचारवंतांनी एक मोठा प्रश्न विचारला, या विश्वात काही कायमचं आहे का? मृत्यूनंतरही टिकणारं आहे का? काही आहे का? त्याचं उत्तर होतं होय. दोन महत्वाच्या संकल्पना. आत्मा म्हणजेच व्यक्तीचा आत्मा, ब्रह्म म्हणजे संपूर्ण विश्वाचा आत्मा. आणि त्यांचा क्रांतिकारी विचार काय? आत्मा आणि ब्रह्म हे शेवटी एकच आहेत. तुमचं वैयक्तिक अस्तित्व आणि या संपूर्ण विश्वाची चेतना मुळात एकच आहे. आता बहुतेक उपनिषदक विचारवंत हे ब्राह्मण, पुरुष आणि राजे होते, पण सगळेच तसे नव्हते. काही महत्वाच्या महिला विचारवंतही होत्या. गार्गी, अपाला, घोषा, मैत्री, ज्यांनी या तात्विक चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 2500 वर्षांपूर्वी स्त्रिया बौद्धिक चर्चेत सहभागी होत होत्या, ही गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. हेच विचार पुढे जाऊन महान शंकराचार्यांनी अधिक विस्तारले, ज्याबद्दल तुम्ही इयत्ता 7वी शिकणार आहात. पण उपनिषदे ही फक्त एकच तत्वज्ञान परंपरा होती. भारतात अजून 6 प्रमुख तत्वज्ञान निर्माण झाले. चला त्यांच्याकडे पाहूया. पण भारतीय तत्वज्ञानाच्या 6 प्रमुख शाळांकडे पाहूया, ज्यांना दर्शन असं म्हटलं जातं. पहिली आहे वैशेषिक, ज्याचे संस्थापक कनाद. ही शाळा आपल्याला सांगते की जग लहान लहान अणूंनी बनलेलं आहे. म्हणजेच आपण जे ॲटॉमिक थिअरीबद्दल बोलतो, त्याची बीजं इथं दिसून येतात, इथंच दिसतात. दुसरी आहे न्याय. गौतम यांनी स्थापन केलेली ही शाळा म्हणजे प्युअर लॉजिक. आपण कसं विचार करतो, कसं सिद्ध करतो, योग्य आणि अयोग्य ज्ञान कसं ओळखायचं, याचा अभ्यास इथं केला जातो. तिसरी आहे सांख्य, कपिल यांची शाळा. इथं एक खूप महत्वाची कल्पना येते. 2 वेगवेगळे घटक, प्रकृती म्हणजे मॅटर आणि पुरुष म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजेच शरीर आणि मन यांचं वेगवेगळेपण. चौथी आहे योग, पतंजली यांनी मांडलेली. ही फक्त व्यायाम नाही, तर डिसिप्लिन, मेडिटेशन आणि शेवटी मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे. 5वी आहे पूर्वमीमांसा, जेमिनी यांची. ही शाळा सांगते की वेदांमध्ये सांगितलेले कर्मकांड आणि धर्म हेच जीवनाचे केंद्र आहे. आणि शेवटी वेदांत, व्यास यांच्याशी संबंधित. ही शाळा उपनिषदांवर आधारित आहे आणि ब्रह्म या अल्टिमेट रिअलिटीबद्दल बोलते, म्हणजे सर्व काही एकच आहे ही कल्पना. तर मित्रांनो, या 6 शाळा म्हणजे वेगवेगळे लेन्सेस आहेत, ज्यातून भारतीय विचारधारा जगाकडे पाहते. काही लॉजिकवर भर देतात, काही स्पिरिच्युअलिटीवर, तर काही कर्मावर. पण सगळ्यांचा अल्टिमेट गोल एकच, सत्य आणि मुक्ती शोधणं. मित्रांनो, ही स्लाईड अनेक विद्यार्थी पटकन स्किप करतात आणि मग इथंच मार्ग गमावतात. त्यामुळे महावीरांना पुन्हा लक्ष देऊया. वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थकार, म्हणजेच मुक्तीकडे नेणारा मार्ग दाखवणारे महान गुरु. जैन धर्माचे संस्थापक नाही, पण त्याचे पुनरुज्जीविक आणि सर्वात प्रभावी शिक्षक. बुद्धांप्रमाणेच तेही क्षत्रिय होते. लिच्छवी गणातील राजकुमार, वज्जी संघाचा भाग. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी राजवाडा सोडला आणि जंगलात गेले.
तब्बल 12 वर्ष ना सुखसोयी, ना आश्रय, ना योग्य अन्न, अतिशय कठोर तपश्चर्या केली आणि त्या 12 वर्षाच्या शेवटी त्यांना पुत्रप्राप्ती झाली, ज्ञानप्राप्ती झाली. त्यांची शिकवण एका शब्दावर आधारित होती, ती म्हणजे अहिंसा. आणि त्यांनी एका ओळीत व्यक्त केली, सर्व जीवांना जगायचं आहे, प्रत्येकासाठी जीवन प्रिय आहे. मित्रांनो, एवढं पुन्हा एकदा विचार करा. प्रत्येक कीटक, प्रत्येक गवताची काडी, प्रत्येक सजीव सगळ्यांनाच जगायचं आहे. महावीर म्हणतात त्याचा आदर करा. म्हणून जैन धर्मात खूप कठोर नियम होते. साधं जीवन, अन्नासाठी भिक्षा मागणं, पूर्ण प्रामाणिकपणा, कधीही चोरी नाही, ब्रह्मचर्याचं पालन, पुरुषांनी सर्व संपत्ती सोडून देणे, अगदी कपडे सुद्धा नाही. मुख्यतः व्यापाऱ्यांचा पाठिंबा, कारण शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना शेती करताना कीटक मारावे लागत नाही. जैन धर्म उत्तर भारतात पसरला आणि पुढे गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक येथे विस्तारला. जैन ग्रंथ अनेक वर्ष मौखिक परंपरेत होते आणि सुमारे 1500 वर्षांपूर्वी गुजरातमधील वल्लभी येथे ते लिहून ठेवले गेले. आता बुद्ध आणि महावीर या दोघांनी आपल्या अनुयांसाठी संघ तयार केले. चला ते संघ कसे होते ते पाहूयात. बुद्ध आणि महावीर दोघांचाही एक विश्वास होता, खऱ्या ज्ञानाचा शोध घ्यायचा असेल तर सामान्य जीवन सोडावं लागतं आणि म्हणूनच त्यांनी संघ निर्माण केला. संसाराचा त्याग केलेल्या लोकांचा एक संघटित समुदाय. बौद्ध संघाचे नियम व्यवस्थितपणे विनयपिटकामध्ये लिहून ठेवले गेले आहेत. पुरुषांसाठी वेगळा गट भिक्षू आणि महिलांसाठी वेगळा गट भिक्षुणी. आणि संघात कोण सामील होऊ शकतं? जवळजवळ कोणी. ब्राह्मण, क्षत्रिय, व्यापारी, मजूर, नावी, गणिका, अगदी गुलामसुद्धा. पण काही अटी होत्या. मुलांना पालकांची परवानगी, गुलामांना मालकाची परवानगी आणि महिलांना पतीची परवानगी आवश्यक होती. म्हणजेच समावेशकता हवी, पण त्या काळच्या मर्यादांमध्ये. संघातील सदस्य काय करत होते? ध्यान करणे, ठराविक वेळी भिक्षा मागणे, लोकांना शिकवणे, काव्य रचना करणे आणि समूहातील वाद शांततेने सोडवणे. जसं नद्या समुद्रात मिसळल्यावर आपली नावं गमावतात, तसंच संघात प्रवेश केल्यावर वर्ण आणि कुटुंबाची ओळख नाहीशी होती. म्हणजेच संघात जात-पात संपत होती. 2500 वर्षांपूर्वीच हे क्रांतिकारी विचार होते, जे आपल्या संविधानाने खूप नंतर मान्य केले. पण हे भिक्षू प्रत्यक्षात कुठे राहत होते? चला पुढे पाहूया. सुरुवातीला भिक्षू वर्षभर फिरत असत, फक्त पावसाळ्यातच थांबत, कारण त्या काळात प्रवास करणे अवघड व्हायचं. त्यांच्या अनुयायांनी बागांमध्ये तात्पुरते निवारे बांधून दिले. काही भिक्षू नैसर्गिक डोंगरांतील गुहांमध्ये राहत होते. हळूहळू कायमस्वरूपी मठ तयार होऊ लागले, ज्यांना विहार म्हणतात. सुरुवातीला लाकडाचे, नंतर विटांचे आणि काही विहार तर थेट डोंगर कापून तयार केले गेले, विशेषतः पश्चिम भारतात. इथेच महाराष्ट्रात लोणावळ्याजवळील कार्ले लेणी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्या दगडी गुहांमध्ये बौद्ध भिक्षू राहत, अभ्यास करत आणि ध्यान करत होते. पुढच्या वेळी तुम्ही तिथे जाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही 2000 वर्ष जुन्या विहारात उभे आहात. विहारांच्या कामांसाठी व्यापारी, जमीनदार आणि राजे यांनी आर्थिक मदत केली आणि त्या बदल्यात भिक्षू स्थानिक लोकांना शिक्षण देत होते. एक सुंदर देवाणघेवाण, आध्यात्मिक ज्ञानाच्या बदल्यात भौतिक आधार. काळ जसा पुढे गेला तसतसा बौद्ध धर्म 2 मोठ्या शाखांमध्ये विकसित झाला. महायान म्हणजे मोठं वाहन. यात 2 महत्त्वाचे बदल झाले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवलं जात नव्हतं. त्यांच्या उपस्थितीचं प्रतीक म्हणून फक्त चिन्ह वापरली जाते. जसं ज्ञानप्राप्तीसाठी पिंपळाचं झाड, पायांचे ठसे किंवा रिकामं सिंहासन. पण आता पहिल्यांदाच बुद्धांच्या मूर्ती तयार होऊ लागल्यात. मथुरा आणि तक्षशिला येथे आज जगभर ओळखल्या जाणाऱ्या बुद्धांच्या मूर्तींची सुरुवात इथूनच झाली. दुसरं, बोधिसत्व ही संकल्पना, जे स्वतः ज्ञानप्राप्ती करूनही इतरांना मुक्ती मिळवून देण्यासाठी या जगातच राहतात, ही करुणेची कल्पना पुढे मध्य आशिया, चीन, कोरिया आणि जपानपर्यंत पसरली. दुसरीकडे जुनी शाखा थेरवाद म्हणजेच ज्येष्ठांची परंपरा दक्षिणेकडे पसरली. श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया आज या देशांमध्ये थेरवाद परंपरा पाळली जाते.
अशा प्रकारे बौद्ध धर्म जागतिक धर्म बनला आणि त्याची सुरुवात झाली एका साध्या माणसापासून, जो बिहारमध्ये एका झाडाखाली बसला होता. मित्रांनो, आपल्याला प्राचीन भारतातील बौद्ध जगाबद्दल इतकी माहिती कशी मिळते? मोठ्या प्रमाणात 3 चीनी प्रवाशांमुळे, ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून भारतात येण्याचा निर्णय घेतला. फैयान सुमारे 1600 वर्षांपूर्वी भारतात आलो. युनसांग सुमारे 1400 वर्षांपूर्वी आणि इत्सिंग युनसांग नंतर सुमारे 50 वर्षांनी. या तिघांनी हजारो किलोमीटर प्रवास केला, पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी. आणि ते शिकले कुठं? बिहारमधील नालंदा, प्राचीन जगातील सर्वात महान विद्यापीठ. विन्सांगने नालंदाबद्दल काय सांगितले? येथे उच्च दर्जाचे शिक्षक, कडक नियम, दिवसभर चालणारे वादविवाद आणि संपूर्ण उपखंडातून येणारे विद्वान. आणि सगळ्यात खास गोष्ट, प्रवेशद्वारावर असलेला द्वारपाल, द्वारपाल, तो प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला कठीण प्रश्न विचारायचा आणि 10 पैकी 7 ते 8 जणांना तिथंच नकार दिला जायचा. मित्रांनो, IIT JEE कठीण आहे, पण नालंदाचा गेटकीपर काही वेगळ्याच लेवलचा होता. चला मित्रांनो, आता सगळे एकदम नीटपणे समराईज करूया. बौद्ध धर्म, सिद्धार्थ गौतम, ताना, कर्म, अहिंसा, प्राकृत भाषेत शिकवण, समज आणि व्यवहारांची निर्मिती. महायान पूर्व आशियात पसरला आणि थेरवाद दक्षिण पूर्व आशिया. जैन धर्म, वर्धमान महावीर, 24वे तीर्थकार. कठोर नियम, अहिंसा, प्रत्येक जीव पवित्र आहे. साधं तपस्वी जीवन, व्यापाऱ्यांमार्फत गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक येथे प्रसार. उपनिषदे, आत्मा म्हणजेच ब्रह्मा, गुरु शिष्य संवाद, महिला विचारवंतांचा सहभाग, 6 तत्वज्ञान शाखांचा उदय. पुढे शंकराचार्यांनी विस्तार केला. आता एक्झामसाठी काही की टर्म्स लक्षात ठेवूया. ताना, अहिंसा, संघ, विहार, कर्म, भिक्षू, तीर्थंकर, बोधिसत्व, विनयपटक. मित्रांनो, आजच्या सत्रातून तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. 2500 वर्षांपूर्वी राजे, युद्ध आणि सत्तेच्या जगात काही असामान्य लोकांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी कठीण प्रश्न विचारले, सुखसोयी सोडून दिल्या, सामान्य लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला आणि त्यांनी जग बदलून टाकलं. बुद्धांची अहिंसा गांधींपर्यंत पोहोचली. जैन धर्मातील नैतिक मूल्यांनी भारतातील व्यापारी आणि कायदेकर्त्यांना दिशा दिली. उपनिषदांनी शोपेनहारवारपासून विवेकानंदांपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना प्रभावित केलं. आणि 1956 महाराष्ट्रातील नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून दाखवलं की 2500 वर्षापूर्वीचे हे विचार आजही लोकांचं जीवन बदलत आहेत. आता मला तुम्हाला एक प्रश्न आहे, खाली कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. या चॅप्टरमधील कोणता विचार आजच्या भारतात सर्वात महत्त्वाचा वाटतो? अहिंसा, कर्म की स्वतंत्र विचार, आणि का? हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि MPSC किंवा बोर्डची एक्झामची तयारी करणाऱ्या किमान एका मित्रासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या आठवड्यात आपण मौर्य साम्राज्य आणि अशोकाच्या परिवर्तनाचा सखोल अभ्यास करणार आहेत. तो भाग तुम्ही चुकू नका. तोपर्यंत प्रश्न विचारत राहा, शिकत राहा. जय हिंद.